नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण दुपारच्या जेवणाच्या भाजीचा तिसरा प्रकार म्हणजे आचारी स्टाईल वांगा बटाट्याची भाजी बनवली आहे। तुम्ही हिला टिफिन स्पेशल भाजी म्हणू शकता किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी अशी चमचमीत भाजी बनवू शकतात। अतिशय चविष्ट बनते। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे पाव किलो वांगे चिरून घेतले आहेत। तर वांगे घेताना नेहमी काटेरी वांगे घ्यायचे, त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि काटे सुद्धा काढून टाकायचे आणि चौकोनी आकारात कट करून मिठाच्या पाण्यात टाकायचे म्हणजे ते काळे पडत नाही। बटाटा सुद्धा एक मीडियम आकाराचा साला सकट घेतला आहे, तोही आपल्याला कट करून पाण्यात टाकायचा आहे। आता वाटणासाठी थोडीशी कोथिंबीर, 7-8 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहे, त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर मी या ठिकाणी अर्धा चमचा जिरे घेतला आहे, 3 टेबलस्पून म्हणजे 3 मोठे चमचे इतकं सुकं खोबरं आणि 1 टेबलस्पून तीळ घेतला आहे आणि पाणी न टाकता आपल्याला याचं वाटण करायचं आहे। तर तुम्हाला ही दुपारच्या जेवणाच्या रेसिपींची सीरीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही, कमी जास्त। पाव चमचा मोहरी टाकायची, मोहरी चांगली फुटू द्यायची आहे आणि मग यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं आणि तयार केलेलं सर्व वाटण टाकायचं आहे। वाटण मात्र लो टू मीडियम फ्लेमवर चांगलं खरपूस होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे, त्यामुळे या भाजीला चव खूप छान येते। त्याचबरोबर भाजीसाठी आपण नेहमी गरम पाणीच वापरायचं आहे। तर मी एकीकडे पाणी गरम करत ठेवलं आहे। वाटणही आपलं छान खरपूस होईपर्यंत परतवलं गेलं आहे, तुम्ही बघू शकता। तेल सुटलं आहे छान। यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा धना पावडर टाकायची आहे, त्यानंतर घरातला कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। हे मसाले सुद्धा काही सेकंदासाठी परतवून घ्यायचे आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला 1 मीडियम आकाराचा टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून तो टाकायचा आहे। त्यानंतर टोमॅटो थोडा परतवून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले बटाटे आणि वांगे सुद्धा टाकायचे आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, बटाटा थोडा काही सेकंदासाठी मी परतवून घेतला आहे मसाल्यांमध्ये। आता वांगे सुद्धा याच पद्धतीने टाकायचे आणि हे सुद्धा परतवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मसाल्यांमध्ये थोडे वांगे परतवून घेतले की यांची चव खूप छान लागते। चवीनुसार लगेचच मी मीठ टाकून घेतलं आहे आणि 1 मिनिटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। आणि शक्यतो भाजीसाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करा, म्हणजे वांगे व्यवस्थित मऊसूत शिजतात आणि भाजीला रंग आणि तर्री सुद्धा खूप छान येते। तर मी साधारण 2 कप इतकं यामध्ये पाणी टाकलेलं आहे। याला छान मिक्स करायचं आहे आणि यावर आता अर्धवट झाकण ठेवून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी उकळी आली की शिजवून घ्यायची आहे। तर वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो, एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते। तुम्ही कुकरला 1 शिट्टीमध्ये सुद्धा ही भाजी तयार करू शकतात। मस्त भाजी रेडी झाली आहे, घरभर हिचा सुगंध दरवळतोय। यावर थोडी कोथिंबीर टाकून ज्वारीची भाकरी, चपाती किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकतात। तर बटाटा छान मऊसूत शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर वांगं सुद्धा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। वांगं थोडंही कच्चं असेल तर तुम्ही अजून थोडीशी भाजी शिजवून घेऊ शकतात। तर मी कोथिंबीर टाकून ही सर्व केली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आचारी स्टाईल वांगा बटाट्याची भाजी एकदा करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।